त्यासाठी असा व्यक्ती निवडलाय की त्याने आपला क्रिकेटचा काल गाजवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने धामणगाव या परिसराचं नाव या क्रिकेटच्या दुनियामध्ये आणलंय. मी म्हणेल की सुनील पवार तुम्ही देखील तेव्हा समालोचकाची सुरुवात नसेल केली तेव्हा महेश माली दादानी आपल्या क्रिकेटच्या जर्नीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत आणि आपल्या क्रिकेटच्या जोरावर आज जी ओळख निर्माण केली आहे महेश माळी साहेब जे अध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाहताय ओरिजिनल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. मी रणजित नाईक त्याचबरोबर पंडित भोईर यांना विनंती करतो की आपण हा विशेष सन्मान एक मेगा सत्कार आपण इथे करायचा आहे. मित्रांनो रणजित नाईक या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि संघटनेचे उपाध्यक्ष पंडित भोईर आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचा हा महावस्त्र त्याचबरोबर प्रेम वाढवण्याकरिता प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि नेहमी जे आंबे चषक 2026 ही स्पर्धा आठवण राहण्याकरिता देण्यात आलेला हा सन्मान चिन्ह इथे आपण पाहतोय महेश माली साहेबांना इथे दिला जात आहे. साहेब आपण जे संघटनेसाठी काम करतायत वाखाणण्या जोग्यता आहे. खऱ्या अर्थाने पुढील येणाऱ्या अजून 2027 मध्ये देखील तुम्हाला अजून चांगले संघ मिळतील याची आम्ही अपेक्षा करतोय आणि तुम्हाला आता कॉम्बॉक्स मध्ये घेऊन जाते सुनील पवार यांच्याकडे. धन्यवाद. शुक्रिया संदेश पाटील. तर आजच्या दिवसातला अतिशय महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय एमबी चषक 2026च्या माध्यमातून हा दिवस पाहतोय आपण. शेवटचा दिवस असेल. चेक एक सत्कार करूया. मॅच सुरू न अगोदर मच्छिंद्र पाटील आमचे इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय संदीप पाटील की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आपण मच्छिंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करा. मॅच सुरू न अगोदर आणि योगेश म्हात्रे नानाबाई याने लागोपाठ 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. आई गावदेवी बी बादवड संघासाठी शरद म्हात्रे यांच्यासाठी स्पेशली मच्छिंद्र पाटील यांचं स्वागत सन्मान करूया आपण. मी संदीप पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभाचा एक सन्मान करा. त्यानंतर क्रिकेटकडे आपण बोलणार आहोत. आमचे कॅमेरामॅन फोकस करा की मच्छिंद्र पाटील चला सामना सुरू करायचा. एक मिनिट पवार कधीच मैदानावर येत नसतात मात्र जे आंबेची स्पर्धा आहे तर येणं फार महत्त्वाचं होतं आणि त्यांची इथे उपस्थिती झाली आहे. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. तर सामन्याला सुरुवात लगेच करायची आहे कारण की एक महत्त्वपूर्ण लढत आहे. ही लढत जो जिंकेल तो थेट सेमीमध्ये प्रवेश करेल आणि काल 2 टीमच्या माध्यमातून जो पहिला सेमीफायनल झाला होता आणि जिथे शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रोमांचक झाला होता. शेवटी मात्र जो जिता वैश सिकंदर मुकेश नांदुरकर यांचं वन मॅन आर्मीचा रोल अदा केला आणि टीमला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट फटका नाहीये. पॉईंटला शतक तैनात. त्या दरम्यान मात्र एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर पाहतोय आपण. दिलीप कारभारी आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि टीमचं खातं उघडतोय. क्रमांक 1 वर रँक करणारा ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये पाहतोय आपण शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी. विपक्ष आपल्याच होम ग्राउंडवर 2-2 हात करण्यासाठी सज्ज होणारा गावदी स्पोर्ट भादवड बी संघ पाहतोय. शरद मात्रे सज्ज होताना प्रत्येकदा पाहतोय. रेटामोर विकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. चांगला बॉल टॅप केलाय. फक्त छोट्या बॅटचा वापर अतिशय वेगात. एका चोरटी धाव इथं मात्र कंप्लीट होईल की नाही आणि हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचाकडे सोपवलाय. स्कोरलेग पंचांनी पाहतोय आपण आणि तिसरे पंच चेक करतील. आमचे सर्वांचे लाडके आमचे उत्कृष्ट क्रिकेटपटू ज्याने आपल्या क्रिकेटच्या जोरावर टेमगरपाडा असो किंवा भादवड असो हा गाव एकच आहे आणि त्या गावाला ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून ओळख करून दिली ते आमचे पिंटू पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर नॉट आउट पाहतोय आपण. चला आपण लगेच शतक्षण लावून घ्या. वेळ कमी घ्या कारण की सुरक्षित पॉपिंग मध्ये पोहोचलाय बॅटर आणि दरम्यान पाहतोय आपण एका धावने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती 2 बॉलवरती पाहतोय आपण 2 धावा धावपलकावर. खूप मोठी लढत पाहतोय आपण. जय अंबे चषक 2026 हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पाहतोय आपण जवळपास मला वाटतं की तिसरा हा क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल. कमालीचं काल दिवस गाजवलंय. खऱ्या अर्थानं पहिला पण टेंबुली टीमचा हिरो ठरला होता कालच्या दिवसामध्ये ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं मुकेश नांदुरकर. सुभाष पाटील मामा यांची उपस्थिती या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चांगलं षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये शरद मात्रे पाहतोय आपण. चांगला बॉल यावेळेस पात्र नजीक धाव घेण्याचा कुठल्या प्रयत्न केला जात नाहीये. जितू पाटीलला माहिती आहे की पहिल्या सामन्यात माझा हा विनाकारण विकेट पडला होता. आता मात्र ती चुकी मी करणार नाहीये. नंबर 1 रँक करणारा ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून संघ पाहतोय आपण. दुपारचं सत्र जवळपास सुरू झालंय.
आणि सूर्याची किरणं खूप वेगात पाहतोय, पण प्रकाश देताना अशा गरम टेम्परेचरमध्ये भिवंडी क्रिकेट हा संपणार नाहीये हे सुद्धा दाखवताना पाहतोय. चांगला बॉल, चांगला फटका, स्टेटचा अप्रतिम फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचा खेळ पाहिला आपण या बॉलवरती. सरळ बॅटने फटका मिडऑफ आणि मिडऑनमधून खेळला होता, सुरक्षित फटका, पण त्यापैकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचं. फक्त आणि फक्त या बॉलवरती आली ती परत एकदा सिंगल. कमालीचं बॉलिंग अटॅक पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. केमॅन फॉरअप शरद मात्रे हा बॉलर. गावदेवी भादोड बी संघ पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. पुढचा बॉल राईट मोर द विकेट आणि चांगला बॉल होता. बॅटची मोठी कड. इथं मात्र जिथं ट्राय केला होता तिथं मात्र विकेट किपरने खेळ कन्वर्ट करू शकला नाही. शेवटच्या बॉलवरती मला वाटते की 5व्या बॉलवरती आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 4. बिनबाद संत आणि धीमी सुरुवात शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमची पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडच्या या ऐतिहासिक मैदानावर पाहतोय आपण. निश्चित प्रत्येक टेनिस क्रिकेट रसिकांचं स्वप्न असते की आपण या मैदानावर येऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे आणि खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट या मैदानावर आपण सातत्याने पाहिलेले आहेत. आर.के. ट्रॉफी असो, खास आपला आमदार चषकचे आयोजक निश्चित आत्ताच ज्यांचं आगमन झालं होतं, विद्यमान नगरसेवक आणि सिनियर 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संजयभाई मात्रे साहेबांच्या माध्यमातून तो चषक. चांगला फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक सिंगल आणि इथं मात्र फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केलेले. शेवटच्या बॉलवरती मात्र जर पाहिलं पण आता मात्र आली आहे ती सिंगल. चांगलं षटक कंप्लीट केलं शरद मात्रे यांनी. फक्त धावा खर्च केला. इथं मात्र पाहतोय 5. आपण विकेट जरी प्राप्त केला नसेल सौरभ, पण अतिशय सुंदर बॉलिंग अटॅक पॉवर प्ले षटकामध्ये पाहायला मिळालं. यानंतर जो सामना होणार आहे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. यानंतर जो सामना होईल बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा विपक्ष कालिका माता खारबाव टीमचं संगणक. चला आपण संपर्क साधायचा आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंगनंतर टॉस होईल. ज्या टीमचा संगणक उशिरा येईल त्या टीमला मात्र पॅनलाइज केलं जाईल. हे 40+ संघटनेचे असोसिएशनचे नियम आहेत. दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी आपण येणं गरजेचं आहे. आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीमचा कॅप्टन आणि कालिका माता खारबाव, त्यानंतर सज्ज राहायचे पवनपुत्र पिशे आणि त्यानंतर सागर 11 गोरसाई. आणि जयंबे चषकचा शेवटचा जो सामना होईल पहिल्या फेरीतला तो म्हणजे जनुमान पॉवर शेलार म्हणजे द दिनू अँड कंपनी 2-2 हात करेल जय सावरीदेव किरवली या टीमच्या विरुद्ध. तो पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी आर.के. पाटील अँड या टोकाकडनं पाहतोय आपण. मारा करण्यासाठी गोलंदाज दिनेश सज्ज होताना. समोर बॅटिंग करण्यासाठी बॅटर पाहतोय आपण दिलीप कारभारी. धीमी बॅटिंग सध्या तरी करतोय पाहतोय आपण. 4 बॉलचा सामना त्यांनी केले. 3 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट फटका खेळता आला नाही. एक कव्हर पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. आतापर्यंत ना डबल ना चौकार ना षटकार, फक्त सिंगल धावपलकावर धावा आल्यात. म्हणजे धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळाली. शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमच्या माध्यमातून नंबर 1 वर रँक करणारा संघ पाहतोय. 4 ट्रॉफी 4 वेळी चॅम्पियन बनलाय हा संघ. चांगला बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि खांद्याचा वापर केलाय. चेंडू अनिच्छितपणे उचली प्राप्त करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलंय. कमालीचं अटॅक सध्या तरी पाहतोय आपण गावदेवी भादवड बी टीमच्या बॉलरच्या माध्यमातून. जितू पाटीलला जास्त वेळ थांबवणं कठीण आहे. हे पाहू शकता आपण. घुटना टेक और सिक्सर देख. काय क्लास फटका खेळलाय. मिड विकेटच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. क्लास फटका होता पहिला, पण स्लॉग स्वीपचा अंदाज होता. परफेक्ट चेंडू बॅटच्या मिडल झालाय. एक मधुर आवाज, चांगला षटकार. फुल टॉसला हा प्रहार जाईल डोक्याच्या वरतून स्कोलेकडे. बॅक टू द बॅक दुसरा आलाय. दमदार षटकार.
पहिल्या 6 बॉलमध्ये आल्या 5, त्यानंतर पाहतोय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 4 बॉलवरती आल्या 2 षटकार आणि 13 एकूण धावसंख्या जर पाहिल्या आपण इथून मात्र निश्चित 18 धावा मला वाटतं की धावपलकावरती लावल्या गेला. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी करतोय जितू पाटील, की फॉर ऑफ शिवनेरी स्पोर्ट्स जुनागड टीमचा एक ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आणि जेव्हा जेव्हा हा संघ चॅम्पियन बनतो त्यामध्ये सिंहाचा वाटा जितू पाटील या बॅटरचा असतोय. कमालीचे 2 फटके, एकाएकी समीकरण बिघडवलंय. दिनेश वरटे यांचं षटकाचं विश्लेषण बिघडवलंय. यावेळेस मात्र फक्त एक सिंगल की मात्र 2 चुकी करतोय. शतशक हातात चेंडू थांबवली, त्याचाच परिणाम. आता मात्र या धावा येतील येतील येतील, पंच मला सांगतील. तब्बल मला वाटतं की षटकार ओपन झालाय. यस, कैलास सर सांगतायत जिथं 1 होती तिथं मात्र 5 अतिरिक्त म्हणजे 6 धावा या बॉलवरती जितू पाटीलच्या खात्यात जमा होईल. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर 24 धावा आहेत. या षटकामध्ये तब्बल खर्च केल्या पाहतोय आपण. एक बॉल बाकी. यस, असं वाटतं की षटक समाप्त झाले की आपण महागडे षटक इथे मात्र क्रमांक 2चं पाहतोय आपण दिनेश वरटे यांचं. हा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड VIP डाईज कडे येणारा हा अप्रतिम अद्भुत विशाल काय षटकार. ₹200 रोख रक्कम जितूसाठी. आणि आता मात्र पहिलं षटक जेव्हा समाप्त झालं होतं पाहिलं होतं की आपण धावसंख्या इथे मात्र जर विचार केला आपण तब्बल फक्त 5 होत्या. आणि त्यानंतर दुसरं षटक समाप्त झाले. धावपलकर धावा पाहतोय आपण तब्बल आता मात्र पाहतोय आपण 35 मध्ये तब्बल धावा खर्च केल्या. या षटकामध्ये पाहतोय आपण 30 धावा खर्च केल्या. यस, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्याने पाण्याची सुविधा केलेली आहे एक अगदी पुण्याचं काम केलं आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. मंदार नाईक याला पण जे चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. उदंड आयुष्य लाभो. कारल्याची कुलस्वामीनी एकवे माते चरणी प्रार्थना असेल की आपण येणाऱ्या प्रत्येक पावले यशाचा शिखर गाठावा. हीच आई जगदंबे चरणी नक्कीच आम्ही प्रार्थना करत आहे की आपण असंच काम करत राहा. या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे डॉक्टर विजय भुईर साहेबांची ती उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर यानंतर टॉससाठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधून घ्यायचे. यावेळेस पाहता फाईन फटका पाहतोय आपण. चांगला फटका आहे. खूप मोठी मेहनत करावी लागेल. पोहोचू शकणार नाही. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार. आणि आता मात्र धावेचा वेग झपाट्याने पुढे सरकताना पाहतोय. धावसंख्या तब्बल आता मात्र पोहोचते ती दुसऱ्या षटकात जर विचार केला आपण 25 धावा खर्च झाल्या होत्या. आता मात्र पहिल्या षटकामध्ये 5 आणि एकूण धावा 30 होत्या. आणि पहिल्या बॉलवरती आला चौकार म्हणजे एकूण आता मात्र 13 बॉलमध्ये 34 धावेची मजल मारली आहे. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट फटका खेळता आला नाही. कौ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त एक सिंगल. इथे मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न नाही करणार. आणि इथं आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटरला बाद होतोय.
करतोय स्लॉग ओव्हरमध्ये तो म्हणजे शिवनेरी स्पोर्ट टीमचा एक विश्वास असा दाखवणारा बॅटर जितू पाटील बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतलेली आहे आणि दे धनाधन षटकाराचा व्यापार करताना पाहतोय आपण प्रत्येक बॉलवरती. हा बॉल चांगला आहे, चांगला बॉल आहे, खांद्याचा वापर केला होता पाहतोय आपण. आपटी दिली होती बॉलला आणि अनस्पेक्ट चेंडू उचली प्राप्त करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलंय. अशी बॉलिंग करावी लागेल इथं. मात्र चौकार देण्याचा मात्र चांगला कमबॅक करतोय बॉलर योगेश तरे. पहिल्या सामन्यात सुद्धा अतिशय प्रतिम मारा केला होता योगेशांनी, तोच कार्य करावं लागेल. चांगला बॉल, परत एकदा असं वाटतं की कॉईन ठेवलंय चांगल्या बॅटरला इथं मात्र बॅक टू द बॅक का दुसऱ्या वेळेस बीट केलंय. चांगली बॉलिंग अटॅक या षटकामध्ये. दोन क्षेत्ररक्षक पाहतोय आपण 38 सेकंडच्या आतमध्ये. सुजीत डॉन भाई किधर आहे, वो तो एक्स्ट्रा कव्हर पे खडे आहे. परत एकदा हे घडणारच होतं, मजबूर केलंय आणि हे बघा आता तुम्ही चांगल्या बॅटरचा खराब क्रिकेट आहे पाहतोय आपण. एक नामी संधी आली होती धावचीची सुद्धा, झेल टिपण्यामध्ये अपयश आलं आणि पण ते झेल कोणाचं स्वरूप पाहिलं आपण की जो बॅटर अतिशय अप्रतिम बॅटिंग करतोय. हाय क्वालिटीची 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले एका जबरदस्ती लयमध्ये. व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर तो 28 या धावसंख्येवर बॅटिंग करताना त्यामध्ये 3 षटकार आले आणि एक ओव्हरथ्रूच्या स्वरूपात त्या 6 धावा त्याला मिळाल्या होत्या, पण तो षटकार गृहीत धरला जाणार नाहीये. धावसंख्या 37 वर पोहोचलेली आहे पाहते आपण. तरी पण तिसरं षटक कमालीचा हाताळताना चांगला बॉल, अतिशय अप्रतिम लेंथवरचा बॉल होता. काय कमालीचं षटक हाताळलंय, पूर्णपणे बॅकफुटला दिसणारा संघ आता मात्र वाफी करताना पाहतोय आपण. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण धावाचा वेग जर पाहिला आपण 30 होत्या, त्यानंतर मात्र फक्त धावा खर्च करतोय 7. कमाल आणि धमाल षटक हाताळलं. छोटासा ब्रेक, आपण जाऊया डीजेकडे. ऐकूया आपण मधुर संगीत डीजे दीपेशच्या माध्यमातून. तर शेवटचं षटक पाहतोय की आपण आता माता हाताळण्यासाठी गावदेवी भादवड बी टीमकडून संगणक कोणाला पाचारण करेल. हा षटक चांगला हाताळावा लागेल 50च्या आतमध्ये थांबवायचं असेल तर पाहतोय आपण. कारण की काल 55चा आकडा सुद्धा कांबे स्पोर्ट कांबे टीमने सहज पार केला होता. काही सामना रंगला होता. वन मॅन आर्मीचा रोल गावदेवी माता पुंडा टीमनी जर विचार केला आपण योगेशची एक टफ फाईट केली होती, पण योगेशच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारलं होतं विनोद पाटील या कांबे टीमच्या बॅटरांनी आणि तो सामना जिंकून दिला होता. यानंतर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. बालाजी स्पोर्ट सरलीपटा टीमचा संगणक आणि कालिका माता खारबाव टीमचा संगणक. खारबाव टीमचे असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष राजू चव्हाण साहेबांचं जर आगमन झालं असेल तर जंबे टेमगर पाडा टीमच्या माध्यमातून विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. हा बॉल फ्लाइटेड होता, पण चुकीची लाईन हाताळली गेली, वाईटचा इशारा आलाय. यस, आम्ही हेच उल्लेख करतोय की दोन्ही टीमचे कॅप्टन आपला पूर्ण संघ घेऊन आपण हा जो सामना सुरू आहे त्याचा पहिला इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर आपल्याला व्यासपीठावर येऊन रिपोर्टिंग करायची आहे, अन्यथा सामन्याची षटकं कमी करण्यात येईल. परत एकदा वाईट बॉल, अतिरिक्त 2 बॉलनी षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज. जर पाहिलं आपण प्रशांत मात्रे खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यामध्ये एक अतिशय चांगली बॉलिंग केली होती, 1 विकेट प्राप्त केला होता 7 धावा खर्च करून. बॉल हा चांगला आहे, हा लेग ब्रेक बॉल पाहतोय, ही लेंथ इथे मात्र हाताळावी लागेल. प्रमोद मात्रे प्रमोद मात्रे गोलंदाजी करते आणि त्याच्याबद्दल मी एकच सांगेल सुनील पवार, आम्ही जेव्हा संध्याकाळी इथे सराव करतो ना या मैदानावर, तेव्हा असा कोणताच फलंदाज नाही की त्यांना षटका ठोकू शकतो. यावेळेस पात्र मजबूर केले, उंच असा फटका पण कधी नाही झेल टिपणं. सुजीत डॉन आले होते, ते पण सुद्धा चेंडूला गॅदर करू शकले नाही.
संदेश पाटील यांनी उल्लेख केला की प्रमोद मात्रे यांच्या विरुद्ध जेव्हा सराव असते तेव्हा मात्र कुठलाही असा बॅटर नाही की त्याला षटकार नाही मारला. पण हे विसरून चालता येणार नाही संदेश पाटील की आजच्या दिवसामध्ये सर्वात चांगला बॉलर कोणी असेल माझ्या मते तर तो प्रमोद मात्रे आहे. चांगला फटका आहे. टर्न केले चेंडूला पाहतोय आपण स्कोरलेगकडे एक धाव इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट करता येईल. निश्चित कौतुक करावं लागेल. 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र कमबॅक केले प्रमोद मात्रे या बॉलरने पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर आता मात्र 42. पहिल्या 2-12 बॉलवरती जर पहिले आपण तब्बल 30 धावा चोपून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय गावदेवी भादवड बी टीमने पाहतोय आपण. आता खऱ्या अर्थाने सुजित डॉनबाई आणि रवी जोशी यांनी जर झेल पकडला तर दिलीप मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक यांना. यस दिलीप मोरे साहेबांकडून पारितोषिक आहेत. सफल झालंय. पुलचा फटका ओळखलाय फरकलाय मिडविकेटवर जाऊन ठोकलाय हा दमदार षटकार. लक्षात घ्यायचं जिआंबे चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीने असं अनाउन्समेंट करायला सांगितलं आहे की त्याच्यामध्ये कोणत्याच संघाला इथे बग्स दिली जाणार नाहीये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि कंपल्सरी असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. पहिला डाव समाप्तीच्या अगोदर आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. यस अगदी बरोबर उल्लेख केला आपण. कारण की आपण सकाळपासून हे उल्लेख करतोय की प्रत्येक टीमने वेळेला महत्त्व द्या आणि आयोजनाला सुद्धा तुमचं सहकार्य करा. काही बॉल बाकी आहे त्यासाठी आपण येणं गरजेचं आहे. परत एकदा फटका पाहतो एकाडापणे चेंडू मात्र क्षेत्रक्षा आता जातोय. फक्त या बॉलवरती एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्या जर पाहिली आता मात्र निश्चित एका चांगली धावसंख्या 49 धावफलकावर किती चेंडूचा खेळ बाकी आहे पाहतोय आपण. शेवटचा बॉल आहे आणि दोन्ही टीमचे संगणक आपण चला टॉस बॉक्स म्हणजे द VIP डेजवर आपण यायचे. शेवटचा बॉल आहे. यस हा फटका मात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षकात चांगला झेल कंप्लीट केलंय. अशा प्रकारे बरोबर पाहतोय की आपण धावफलकावर धावा आहेत त्या 49 आणि 50 धावाचं टार्गेट उभं केलंय गावदेवी भादवड बी टीमच्या विरुद्ध. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वाटते की कालिका माता खारबाव टीमचं आगमन झालंय आणि विद्यमान उपाध्यक्ष राजू चव्हाण दादांना विनंतीशील की आपण यायचंय. व्यासपीठावर विद्यमान 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. दादा सर्वप्रथम आपण या. मेगा फायनल डे आहे कारण की प्रत्येक टॉस इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपण करणार आहोत. म्हणून आपण आमचे डॉक्टर विजय भोईर मामा यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. कैलासवासी दत्तू नागो भोईर यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. काल त्यांची नक्कीच पुण्यतिथी देखील होती. त्यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. तिथे दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. धन्यवाद. यस आमचे डॉक्टर साहेब आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत अजून एक मान्यवर आणि डॉक्टर साहेबांना विनंती. यस आपण टॉस करून घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचा विचार केला आपण ओरिजिनल 40+ संघटनेचे खजिनदार आहेत बाळाराम भोईर साहेब. खजिनदार साहेब आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि एकीकडे उपाध्यक्ष राजू चव्हाण साहेब. हा कॉईन मी डॉक्टर साहेबांच्या हातात देतो. कोण मागणार? यस खजिनदार साहेबांना की मात्र उपाध्यक्ष शाप आलाय. आणि आता मात्र दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की बिपिन पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही टीमच्या कॅप्टनला एक कॅप आहे. उन्हाचा तडक आहे त्यासाठी कॅप देण्यात येत आहे. एक एक कॅप आपण डॉक्टर साहेब आपण खारबाव टीमच्या कॅप्टनला ही कॅप परिधान करायची आहे. आणि त्यानंतर खजिनदार साहेब म्हणजेच सरळीपाडा टीमचे कॅप्टन साहेब बाळाराम भोईर. आणि साहेबांना विनंती असेल की आपण आता मात्र व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर जास्त चर्चा करणार आहेत का वेळ जास्त कमी आहेत आपल्याजवळ. निश्चित नाणेफेकीचा कॉल जर पहिला पण कालिका माता खारबाव टीमच्या बाजूने गेले. जेमते मला वाटतं की 4 ते 5 त्यांची टुर्नामेंट असेल. एक सुद्धा चांगली प्रदर्शन केलेलं आहे. इथं नंतर उपाध्यक्ष नात्याने JMB टीमचं आयोजन आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवड इथं अशा काय वाटेल आणि या आयोजनाबद्दल काय मनोगत असेल? खरोखर क्रीडानगरी म्हणजे हे भिवंडीचं ईडन गार्डन आहे.
आणि खूप कमी वेळामध्ये जे आंबे संघाने जी टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे त्यांनी जेवणाची सोय बोला आणि पाण्याचं तर असं आहे की पाणी इथून बाटली घेऊन जायला लागत नाही आपल्याला, तिथेच पाणी आहे. आणि मला तरी वाटतं आहे की जेवढ्या टीम खेळतील या जरा उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि जे अनफिट खेळाडू असतील तर प्लीज कृपया करून कोणी त्यांना खेळवू नका, कारण ऊन जास्त आहे त्याच्यामुळे. आणि जास्तीत जास्त जे आंबे क्रिकेट टीमला मी सांगतो की पाण्याचा जरा जास्त बंदोबस्त करा. यस, थोडक्यात खूप चांगलं म्हणत होतं व्यक्त केलं आपण. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. समोर एक प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा ओरिजिनल 40+ संघटनेच्या टीमची ताकद खूप मोठी आहे. या टीमच्या विरुद्ध दुपारचा सत्र पाहतोय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचं. खूप खूप शुभेच्छा उपाध्यक्ष साहेब राजू चव्हाण साहेब आमच्यासोबत ओरिजिनल 40+ संघटनेचे खजिनदार म्हणजेच बाळाराम भोईर दादा आपण टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत आणि 40+ संघटनेचे खजिनदार. आणि ज्या प्रकारे आपण पंढरीदादा भोईर दर्शन आणि ऑल टीमच्या माध्यमातून हे जे आयोजन पाहतोय आपण, कसं वाटलं आणि खजिनदार या नात्यातून तुम्ही काय मनोगत व्यक्त कराल? खूप छान आयोजन आहे, कारण उन्हाची टुर्नामेंट म्हणजे सर्वांना टेन्शन असतो मेन म्हणजे, तरीसुद्धा या ग्राउंडवर खेळायला खूप मजा वाटतो. बाळाराम दादा नाणेफेक गमावलेले प्रथम बॅटिंग करायचे 4 षटकामध्ये आणि यापूर्वी मात्र मागच्या हप्त्यात जी टुर्नामेंट होती त्यामध्ये तुम्ही विजेतेपद पटकावले, म्हणजे तुम्हाला विकेटचा भरपूर अनुभव आहे, मैदानाचा अनुभव आहे, बॅटिंग करायची आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की कालिका माता खारबाव टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय आणि प्रथम सांगितले त्यांनी बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमला की तुम्ही या आणि आमच्या विरुद्ध प्रथम बॅटिंग करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र संदेश पाटील. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील पवार. खऱ्या अर्थाने 50 धावांचा हा जो टार्गेट ठेवलेला आहे तो घरच्या मैदानावर आई गावदेवी भादवड बी संघाच्या अगेन्स्ट जुनादुर्गी संघाने ठेवला आहे. जरी नंबर 1 वर रँक करत आहे जुनादुर्गी टीम, मात्र घरच्या मैदानावर या धावा भादवड संघाला बनवायच्या आहेत. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं, एक स्वागत सन्मान करूया. थोड्या वेळात आपण थोडीशी चर्चा करणारच आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय दर्शन नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर विजय भोईर मामांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा. आपण मित्रांनो, आमच्या गावातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती असतो, मग लग्न कार्य असो, मग कोणताही कार्यक्रम असो, डॉक्टर विजय भोईर यांची नेहमी उपस्थिती असतो. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर कैलास गोरे यांची देखील उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना देखील आपण इथे सन्मानित करूया आपण. तर मी विनंती करतोय पंडित भोईर मामा यांना की आपण आपल्या शुभाचे पुढील स्वागत सन्मान आपण करायचे. आज गावातील संघ खेळत आहे आणि फोनवर फोन फक्त येत आहेत. दिलीप मोरे थांबा, 2 मिनिटं आपण थांबा, लगेचच काही जे असेल ते आपण बक्षीस लावू. मात्र सध्या कैलाश गोरे मामांना सन्मानित करूया व्यासपीठावर. मी पंडित भोईर मामा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे सन्मान करायचा आहे. कैलाश गोरे यांचा हा सन्मान या आपण पाहता व्यासपीठावर. त्यानंतर मधुकर देशमुख उपस्थित आहेत, आमचे अन्नदाता आजचे. त्यांच्या माध्यमातून या 2 दिवस या स्पर्धेला मेजवानी जेवणाची उत्तम सोय झालेली आहे, त्यांचंही ते करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय पंडित भोईर यांना की आपण मधुकर देशमुख काकांना पण सन्मानित करायचं. आपण नक्कीच त्यांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय झालेली आहे संपूर्ण खेळाडूंसाठी, आयोजकांसाठी. धन्यवाद. आणि आता आपण ऑनगोईंग मॅचकडे जाऊया. 50 धावांचा टार्गेट आणि पहिला चेंडू टाकलाय गोलंदाज धनाजी जाधव याने आणि अगदी तो डॉट टाकलेला आहे. सौरभ पाटीलने सांगितले की गोलंदाजी ताकद आहे जुनादुर्गी संघाची आणि खरं त्याने पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू अगदी चांगला टाकलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये धनाजी जाधव. फुलटा चेंडू ऑन साईडला विजय पाटीलच्या बॅट मधून मोठा फटका, 1 बाउन्स. चेंडू झाला सी मारे कापार, येतोय चौकार. विजय पाटील यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. म्युझिकल क्षेत्रातील एक मोठं नाव दिलीप यशवंत मोरे ऑटोपॅट वादक आहेत आणि त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. षटकारांची जर हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलीप मोरे यांच्या माध्यमातून विजय पाटील यांना दिले जातील. मात्र चौकाराने आपल्या संघाचा श्री गणेश धावांना सुरुवात केली आहे. आणि असंही आपण जर बघितलं तर विजय पाटील पूर्वीपासून क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि षटकार किंग म्हणून आपण नेहमी त्यांना बघितले आणि आता चौकारने सुरुवात केली आहे.
50 धाबा बनवायचे, 4 धाबा स्कोर कार्डवर जोडलेले आहेत विजय पाटीलच्या माध्यमातून. धनाजी जाधव पुढचा चेंडू टाकताना आर के पाटील स्टँड इन कडून पुन्हा एकदा ओरपी चेंडू इनफिल्डच्या वरतून आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र थोडस झेल कव्हर करू शकले नाही, मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द गेट फार फास्टेस्ट पाहायला मिळते विजय पाटील यांच्या माध्यमातून. आज षटकारांची आतिषबाजी जितू पाटील याने 35 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी आणि अगदी 50 मध्ये 35 वन मॅन आर्मी असं रोल पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना गोलंदाज धनाजी जाधव कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये पॉवर प्लेचा भरपूर महत्वाचा षटक आहे आणि आता खऱ्या अर्थाने लांबूनच स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरून खडे खडे लॉप करायचं होता. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मागच्या मॅचमध्ये आज कितीक वर्षानंतर क्रिकेटच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा प्रधावन केलेला आहे तो प्रमोद पाटीलचं येणं बाकी आहे, योगेश तरेचं येणं बाकी आहे. हिटमॅन चांगले चांगले खेळाडू आहेत, मात्र आपण जर बघितलं तर विजय पाटील सुधाकर म्हात्रे यांच्यावर भरपूर मोठी जिम्मेदारी आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची. इथून कमीत कमी मी म्हणेल की येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा पडका येईल का, आणि तो प्रयत्न तर होतेच, मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली एका हाताने जजमेंट होणार नाहीये क्रिकेटमध्ये. आता 2 धावा पूर्ण, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे, 2च धावा मिळतील. धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 8 धावा. खऱ्या अर्थाने तापमानच जास्तच आपण पाहतोय की होली झाल्यानंतर तापमान जो आहे थोडंसं वाढलेलं आहे या भिवंडी परिसरामध्ये. संपूर्ण आपण जर बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जो टेम्परेचर आहे त्याला घेऊन थोडीशी चर्चा होत आहे. उन्हाचं तहान जास्तच आहे, मात्र खारबावच्या कॅप्टनने राजू चव्हाणाने उल्लेख केला होता की पाणी जास्तीत जास्त तुम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवा. तर मी त्यांना एकच म्हणेल की मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्स आहे, 24 तास तिथे तो नल आम्ही ज्याचं पाणी सर्व भादवडकर टेमगरपाडा आमचे 4 पाडे आहेत आदिवासी पाडा आणि या परिसरामध्ये फक्त तुम्हाला बिल्डिंगच पाहायला मिळतील. एवढा मोठा गाव डेव्हलप झालेला आहे, त्यांच्यासाठी देखील 24 तास पाणी या भादवड गावामध्ये टेमगरपाड्यामध्ये पाण्याची कुठेही कमतरता नाही आहे. दादा तुम्ही ज्या म्हणण्याप्रमाणे आपण उल्लेख केला त्याला आम्ही ॲक्सेप्ट करतो, मात्र वॉटर बॉक्समध्ये थंडगार पाणी तुम्हाला तिथे ठेवण्यात आलेलं आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही तो पाणी केव्हाही घेऊ शकता. धावा झालेल्या आहे धावफलकावर 9 धावा. सुरुवात अगदी स्वस्त सुरुवात पाहायला मिळते. वेलकम करेश नाईक. काल डीजे दीपेश मला असं वाटत होतं की उल्हासनगर किंवा कुठेतरी भायकाला इथे साऊंड घेऊन जायला लागतील अशी परिस्थिती आली होती काल. इतकी चांगली ऑपरेटिंग, इतका कडक आवाज, बेदम बेदचा माडा करेश नाईक यांनी केला होता. चांगले ऑपरेटर आहेत. येणाऱ्या कालामध्ये राजेश नाईक यांना कुठेतरी एखादा मोठा डीजेचा सेटअप घ्यावा लागेल. चला थोडासा खेळ स्पीडअप ठेवा, आपण खेळाला थोडासा फास्टेट ठेवा जेणेकरून हे 50 धावा ज्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील बनवता येतील आणि गोलंदाजांना थांबवता येतील. त्याकरता तुम्ही क्रिकेट थोडासा फास्टेट ठेवा. आपण भिवंडी तालुक्यामध्ये खारबाव गाव सर्वात मोठा गाव आहे, कोणगाव आहे, त्यानंतर भादवड गावाचं नावच उल्लेख केला जातो. जवळजवळ 24,000 प्लस वोटिंग आहे या गावामध्ये देखील. जितू आज बॅटिंग चांगली आहे, सर्व काही चांगलं आहे. आता गोलंदाजी पाहूया आपण. 6 चेंडू कोणत्या प्रकारे टाकतील आपल्या संघासाठी. सज्ज होते बॅटर. इथे सुधाकर याच्या बॅटमधून हुक केल्या चेंडूला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव. मी म्हणेल की मैदानामध्ये थोडंसं डोक्याचा वापर केलाय सुधाकर म्हात्रे याने, कारण की योगेश तरे असा खेळाडू आहे, एकदा त्याच्या बॅटवर चेंडू अगदी मिडल झाला ना मग इथं जुनादुर्ग टीम संघाला देखील खतरे की घंटी वाजू शकतो. या मैदानावर या खेळाडूचे रेकॉर्ड भरपूर मोठे आहेत. पाहूया जितू पाटील कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील योगेश तरे यांना. हिटमॅन ऑफ भादवड. पुढचा चेंडू. सुरुवात तर अगदी चांगल्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळलेले आहे. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. हा ना करता आपण पाहतोय की एकच धाव इथे पूर्ण केली जाते. अगदी कटर चेंडू टाकला होता, गतीमध्ये अगदी परिवर्तन आणि फिंगर रोल केले होते. पुढचा चेंडू जितू गोलंदाजी करताना 2 सिंगल आले आतापर्यंत.
खराब चेंडूचा फायदा घेता आला नाही. जोरदार अपील. हो यस प्लम एलवी. फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागलाय भादवड बी संघाला. बॅटर आउट होत आहे सुधाकर म्हात्रे. सुधाकर म्हात्रे जास्त काही करू शकले नाही खेळपट्टीवर. एक धाव बनवता आली आहे फक्त. मात्र ज्या खेळाडूची गेली 15 वर्षापासून सर्व खेळाडू वाढ पाहताय तो प्रमोद पाटील भाई मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी 15 वर्षानंतर क्रिकेटच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा ते आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पहिल्या मॅचमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स केलेला आहे. 23 धावा बनवल्या होत्या. जसं उल्लेख केला तर सौरभ पाटीलने की गोलंदाजीने देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्या गोलंदाजाचं नाव आवर्जून आपण घेऊ. प्रशांत म्हात्रे. सारण दिले होते, एक विकेट घेतला होता. मात्र त्याच्याहून चांगली बॅटिंग प्रमोदने केली होती. 3 षटकार 1 चौकार. ती धावा देखील तुम्ही बनवल्या मग ती मॅन ऑफ द मॅच प्रमोदलाच जातो. गोलंदाज जितू कमालीची गोलंदाजी करताना. राईट आर्म ओ द विकेटने प्रमोद पाटील सज्ज होत आहे. पुन्हा एकदा स्लोअर चेंडूचा मारा केलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव आहे ते खाता ओपन करताना प्रमोद पाटील आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा टीम संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांचा संघ आपण पाहतो दाखल झालेला आहे. त्यांच्या विद्यमानातून या संघटनेचं नक्कीच आपण खेळ बघत आहोत. ओरिजिनल 40+ त्यांना आपण बघणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्या समोर खारबाव टीम आहे. गोलंदाज पुढचा चेंडू टाकताना खराब चेंडू ऑन साईडला पिकअप केलाय. चेंडूला पाठवला सीमा रेखा पार. मी मगाशीच उल्लेख केला होता हा खेळाडू असा आहे त्याच्या बॅटवर चेंडू जर पहिला चेंडू मिडल झाला ना मग खतरे की घंटी वाजू शकतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 18 धावा आणि इक्वेशन असं आहे की 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही मी म्हणेन की 50-50 अवस्थेमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने 2 खेळपट्टीवर असे खेळाडू आहेत त्याच्यातून एक खेळाडू तर लागलाय सध्या तरी. त्याला थांबवणं कटिंग होईल थोडंसं. पाहूया योगेश तरी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. जितू राईट आर्म ओ द विकेट. 4 चेंडू चांगले टाकले होते. 5वा चेंडू अगदी ओव्हरपिच होता. 6वा देखील तोच चेंडू टाकला. तीच चुकी, तो स्ट्रोक, तीच एरिया, तो क्षेत्र. चेंडू चालला सीमा रेखा पार. योगेश तरेच्या बॅट मधून येणारा हा बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम. दूरवर गेलाय. मला वाटत नाही की चेंडू मैदानामध्ये येईल. तर धावा झालेल्या आहेत धावफलकावर 24 धावा. मॅच होता कुठे आणि आला कुठे मी मगाशीच उल्लेख केला होता. 2 मधून एक तरी फलंदाज जर खेळपट्टीवर थांबला ना तर मॅच घेऊन जाईल आणि खऱ्या अर्थाने चांगल्या गोलंदाजाला जितू पाटीलला टार्गेट केलाय. अगदी 15 धावा त्याच्या अगेन्स्ट आलेल्या आहेत आणि धावफलकावर धावा बघतोय की आपण 24 धावा. आयोजकांचं कालपासनं इतके चेंडू गेलेले आहेत मात्र त्याने सांगितलंय की जोपर्यंत स्पर्धा संपत नाही तोपर्यंत आम्ही चेंडू देत राहू. जे आंबे चषक आहे नो डाऊट. चेंडूचे आमचे स्पॉन्सर देखील भरपूर मोठे आहेत ज्याने आम्हाला चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत. करण भोईर ॲडव्होकेट करण भोईर यांच्या माध्यमातून चेंडू देण्यात आलेला आहे. संपूर्ण टेक्निकल टीम जे आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट ती देखील त्यांनी दिलेला आहे. सन्माननीय मला तरी वाटते की आमचे दादो योगेश गुलवी यांची इथे उपस्थिती झालेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. योगेश अँड कंपनी अर्थातच आमचे सर्वांचे लाडके सर्वांचे चाहते लाडले योगेश गुलवी यांची उपस्थिती पाहतोय आपण. राम रसाले मागच्या मॅचचे 1 मॅन आर्मी गोलंदाजच्या जोरावर आपल्या संघाला जिंकून दिला होता. हा षटक फार महत्वाचा असेल सौरभ पाटील कारण की इथून जर कमीत कमी मी म्हणेल 10 किंवा 12 जरी धावा आल्या ना तर भादवड संघासाठी योग्य असतील. मात्र जास्त जर घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. येणारे चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे ती.
26 म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 13 धावा बनवायचे आहेत. सन्माननीय योगेश गुलवी यांची उपस्थिती, सर्वांचे चाहते लाडले, आपणास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. गोलंदाज सुरू होते राम रसाले आणि स्टॅकिंग वर पाहतोय प्रमोद पाटील. फुलटा चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, घेतलाय प्रमोद पाटीलचा झेल आणि पुन्हा एकदा रामने काम 25 केलंय प्रमोद पाटीलचा विकेट घेऊन. राम आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील आपल्या गोलंदाच्या जोरावर आपल्या संघाला जिंकून दिला होता आणि राम सांगतोय मी आहे ना, टेन्शन घेऊ नका जुनंदुर्गी. आता नवीन फलंदाज पाहतोय की रवी जोशी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि दिलीप मोरे यांच्याकडून त्यांना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मात्र गोलंदाज रामने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, शांत केला त्या संपूर्ण बादवड संघाला. मात्र स्ट्राईक देईल का रवी पाहूया आपण. ज्याच्या बॅटनं 2 षटकार आतापर्यंत आलेत योगेश तरेला. जे आंबे चषकाचा हा हाय उलट्यास मॅच पाहतोय आपण, बादवड विपक्ष जुनंदुर्गी. ओ हेलिकॉप्टर स्वतःला बुद्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता तिथे, ब्लॉक हॉल ज्याला म्हटलं जात आहे. मात्र डॉट चेंडू खेळला गेलाय, चेंडू 2 कमी झालेत, 1 विकेट आणि डॉट. मात्र आता 10 चेंडू 26 धाबा बनवायचे आहेत. 30 खेळपट्टी, तोच खेळाडू नो स्ट्राईकला योगेश तरे, ज्याने आपला संघ BTPL मध्ये खेळत होता. एका षटकामध्ये 25 धावा असताना त्याने ठोकून काढल्या होत्या. मात्र रवीचा हा स्ट्रोक पाहतोय की त्याच्यावर धावा कमी बनतील आणि एकच धाव घेतली जाईल योगेशच्या माध्यमातून देखील. आमचे मित्र या संपूर्ण अग्री महोत्सव असो, मग कार्ल्याजी कुलस्वामीने एकविरे मातेचं मंदिर असो, त्यांच्या माध्यमातून नेहमी सजवला जातो. एक भिवंडीकरांचा एक उत्कृष्ट कलाकार म्हणून आपण त्याला नेहमी बघत आलेलो आहोत. त्याची इथे उपस्थिती झालेली आहे. नितेश पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच आमचे दादो योगेश गुलवी साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 9-25 सिल्वर जुबली बनवावी लागेल. 25 वर्षाची जर्नी आहे. आपण 40+ खेळता येतात. गोलंदाज राम चांगली गोलंदाजी करताना नाही, पुन्हा टाकावं लागेल. रामला ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय चेंडू, अगदी वाईटच्या स्वरूपात धावा मिळाली आहे. आता 24 धावांची इथे आवश्यकता आहे इथे जिंकण्याकरिता. 9 चेंडूचा खेळ आहे. मी म्हणेल की अजूनही भादवड टीम मॅच मध्ये आहे. हे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट असेल आणि स्ट्राईकवर योगेश आहे तर भरपूर महत्वाचे असतील. राम नक्कीच बॅटच्या बरोबर स्लॉट मध्ये आलेला नाहीये. स्क्वेअर लेगला 1 धाव आली आहे. रवी अगदी वेगाने धावेल का पाहूया. थोडस मिस जज, फिल्डिंग बरोबर होली नाही याच्यावर असंच म्हणू शकता आपण. 2 धावा घेतलेल्या आहे आणि आता पुन्हा एकदा योगेशला स्ट्राईकवर आणलाय. 11 मधून 10 खेळाडू, त्या खेळाडू थोडेसे निराश झालेत. मात्र पुन्हा एकदा ती चुकी होऊ नये म्हणून इथून ते खेळाडू देखील त्यांना सांगत असेल की नो टेन्शन, अजूनही भरपूर धावा बाकी आहेत, आपण डिफेन्स करू. मात्र खेळ आहे. रामने काय गोलंदाजी केली आतापर्यंत, एकही मोठा फटका आला नाहीये. पुढचा चेंडू लोवर, फुलटा चेंडू आणि मोठा फटका योगेश तरेने खेळलाय आणि हाही चेंडू चालला सीमा रेखा पार. आज योगेश थांबण्याचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये, आलाय षटकार. धावा किती बाकी आहेत तर आपण पाहतोय क्रिकेटचा 16 आणि धावा बाजे 16 गट होला. आता पाहूया आपण चेंडूचा खेळ बाकी आहे तो 7. महत्वाचा चेंडू आहे जिथे जीवनदान देणं म्हणजे रनआउटची संधी आलीच होती आणि त्यानंतर स्ट्राईक मिळाली योगेशला आणि त्याने ठोकलाय षटकार. पुढचा चेंडू सोडून दिलाय आणि आता पाहतोय की पंचाने देखील कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला नाहीये म्हणजे चेंडू डॉट आहे.
तर आता इक्वेशन 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. शेवटच्या मोमेंटला योगेश तरेने बॅट लावण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र टाइम देखील निघून गेलाय. आणि सांगू इच्छितो की सर्व संघांना की एक एक रिव्ह्यू तुमच्याकरिता आहे. तुम्ही वाईटसाठी नोबलसाठी तुम्ही घेऊ शकता, मात्र तो टाइम निघून गेला इथे. 10 सेकंड मध्ये तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यायचा, लक्षात घ्यायचंय. आज फायनलचा दिवस, मेगा फायनल, सुपर संडे. आज कमीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास गोरे हे नेहमी क्रिकेट बघण्याकरिता आपल्या घरच्या मैदानावर नेहमी कमी उपस्थिती दाखवत असतात कैलास गोरे मामा. त्याचबरोबर आमचे विजय भोई डॉक्टर देखील कमी येत असतात या मैदानावर क्रिकेट बघण्याकरिता. मात्र जयांबे चषक म्हटलं की मग सर्वांना येणं आवर्जून व्हेरी इम्पॉर्टंट असतो. रणजित नाईक एक दानशूर व्यक्तिमत्व तर आहेतच, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा विशेष सहकार्य लाभलेलाच असतो. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की योगेश गुलवी यांचं नेहमीच सर्वांना काहीतरी कोणत्याही स्पर्धेमध्ये, मग सन्मान चिन्ह असो किंवा पारितोषिक असो, ट्रॉफ्या असो, ते नेहमी त्यांच्या माध्यमातून देत आलेल्या आहेत. त्यांची उपस्थिती आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा पाणी मैदानामध्ये घेतला जात आहे आणि पाण्याची प्याच जी या स्पर्धेची ज्यांनी बुजवली आहे, मंदार नाईक, त्याचा आज वाढदिवस देखील आहे. खऱ्या अर्थाने योगायोग आज पुण्याचं काम देखील करतात आणि आज वाढदिवस म्हटलं की खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देत आहे. पुन्हा एकदा मंदार नाईक, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चेंडू 6, धावा पाहिजे ते 16. विनायक कारभारी गोलंदाज. मी तर थोडीशी ट्रॅक खालती गेली तर भरपूर चांगला वाटेल, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे. रवी पाहतोय आपण, रवी जोशी याच परिसरातील हे खेळाडू आहेत. बाजूला त्यांचं घर आहे. पहिला चेंडू, सुंदर असा हा फटका, नो चान्स, गॅप भरपूर मोठा, नाही धावांचा टोटा, चेंडू झाला सीमारेखा पार. रवीच्या बॅटमधून येणारा हा चौकार. पाच 12 असं इक्वेशन आलेलं आहे. योगेशने सांगितलं, मला जरी स्ट्राईक मिळाली नाही, मात्र तुला जे चेंडू जर खेळायला मिळत असतील चांगले, तर त्याच्यावर तू धावा बनव, असं त्याला नक्कीच मॅसेज पोहोचवताना. पुन्हा एकदा दिमागाचा वापर, मात्र मिस स्पीड, चेंडू मागच्या बाजूने सरकलाय. जून आंदरकीचं स्वप्न तुटेल असं वाटतोय, ज्या प्रकारची फिल्डिंग 2 चेंडूंना पाहायला मिळाली आहे. 1-2 कापवर चेंडू सीमापार चौकार. 8 धावांची आवश्यकता आहे. क्या बात है. आज कितीक वर्षानंतर आपण पाहतोय की रवी चांगली फलंदाजी करतात. दिमागाचा वापर सध्या मैदानामध्ये पाहतो आपण. जुनांदर की संघाची फिल्डिंग चेक केली जाते आणि गोलंदाजाचं मी कौतुक करेल, काय गोलंदाजी केली आहे. आता पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, महत्वाच्या क्षणी सोडली चेल आणि खरं तर ओव्हर थ्रो झालेला आहे. फक्त एकच धाव इथे घेतली जात आहे. आता धावांची जी आवश्यकता आहे ती 7, चेंडू बाकी आहे ते 3. आता इथून जर सामना बरोबरी सुटल्या सुपरवर आहे, मात्र स्पर्धा सुपरचे उपर कालपासून झालेली आहे. काल टेंबोली संघाने जयदुर्गा सुरई संघाचं स्वप्न तोडले होते. आता इथं पाहतोय की शिवनेरी जुनांदुर्गी टीम थोडीशी अडचणीमध्ये देखील आहे आणि भादवड देखील अडचणीमध्ये आहे, कारण की 50-50 मॅच आहे. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. राम देखील एकच सांगत आहे की विकेट टू विकेट गोलंदाजी आणि आपल्याला इथून डॉट चेंडूची आवश्यकता आहे. मात्र डगआउटमध्ये थोडीशी शांतता आहे. शांतता नाही तर मी म्हणेल की योगेशला शेवटपर्यंत थांबावं लागेल खेळपट्टीवर. गोलंदाज विनायक कारभारी, जे काही करायचं आहे विनायकला करायचं आहे. पुढचा चेंडू टाकण्याची तयारी करतोय योगेश, सज्ज होत आहे. धीमा चेंडू नक्कीच खालच्या बाजूने बसलं चेंडू आणि त्याच्यावर डॉट चेंडू पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी, 2-7चा इक्वेशन आलाय. कधी कधी ना एक धाव बनवण्याकरिता भरपूर संघर्ष करावा लागतो आणि 2 चेंडू 7 धावांची जेव्हा आवश्यकता असतो तेव्हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो. आता अशा प्रकारचा खेळ होईल का, एखादा षटकार येईल का, मॅच शेवटच्या चेंडूवर जाईल का, की पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकला जाईल.
दबाव दबाव आहे, दोघांवर दबाव आहे. ॲज अ बॅटर ॲज अ गोलंदाज दबाव तर भरपूर आहे. मात्र योगेशने उडवलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तोच क्षेत्ररक्षक ज्याच्याकडून चुका झाल्या, मात्र महत्वाच्या क्षणी मी चुकी करणार नाहीये. आणि अतिशय सुंदर झेल पकडली आहे प्रशांत म्हात्रेने, पकडली आहे झेल. प्रशांत मात्रेसाठी आता 200 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालेला आहे. सुकीर पाटील दादांच्या माध्यमातून या झेलसाठी. सुपर ओव्हर होईल का? स्पर्धा तर सुपर से ऊपर हो चुकी आहे, मात्र सुपर ओव्हर होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र शरद मात्रे जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी मोठा फटका खेळलेला आहे. आत्मविश्वास वाढवणं माझं काम आहे. पाहूया या धावा बनतील का. एखादा चेंडू डॉट टाकला तर इथे मॅच जिंकली जाईल. जुना दुर्गी टीम संघाच्या माध्यमातून षटकार ठोकला तर सुपर ओव्हर होईल. आणि आता या षटकारासाठी भोलेनाथ पाटील काय माहित भोला आलेला आहे असं वाटतं. यस, भोलाकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे शरद मात्रेसाठी. षटकार जरी आला 500 देखील मिळतील आणि सुपर ओव्हर देखील होईल. आणि आम्हाला सुपर ओव्हर बघायचा आहे. पाहूया. सर्वांना सुपर से ऊपर मॅच तर पाहायला मिळाली आहे, मात्र जाता जाता सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? निलेश नाईक काय वाटतं तुम्हाला? सुपर ओव्हर होईल. पाहूया. आता आयोजक सांगताय की सुपर ओव्हर होईल. पाहूया निलेश नाईकचं म्हणणं आहे. मात्र गोलंदाज विनायक कारभारी ज्या प्रकारची गोलंदाजीला सुरुवात केली ती असं वाटत होतं की 2 ते 3 चेंडूमध्ये मॅच फिनिश होईल, मात्र शेवटच्या चेंडूवर सामना गेलाय. गोल्डन 6 नाही तर सुपर ओव्हरसाठी षटकार ठोकावाच लागेल. प्रयत्न तेच होते जे काही झालंय, मात्र चेंडू सीमापार चौकार तर आलाय. कमीत कमी मी म्हणेल की इथून 6 धावाने नाही तर 2 धावाने पराभूत झाली आहे भादवड टीम. त्यांच्या खेळासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आई गावदेवी भादवड बी संघासाठी खूप चांगलं तुम्ही खेळलं. मात्र हा सामना इथे जिंकलेला आहे शिवनेरी